जय श्रीराम. श्री महाराजांनी साधकांना केलेले मार्गदर्शन आता बापूसाहेब मराठे यांनी सांगितलेल्या आठवणी आजपासून आपण बघणार आहोत. तर ऐकावं. साधकांचा बुद्धिभेद टाळण्यासाठी केलेले मार्गदर्शन. बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम, बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम, बोलो सीता राम राम. श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. जयांसा जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला, जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार तया ब्रह्म चैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आजचा विषय जो आहे तो असा आहे बरं का. आपण परमार्थ आचरायला लागतो. आपण प्रापंचिक लोक. आपल्याला प्रपंचात राहावं लागतं, समाजात राहावं लागतं. असे आपण प्रपंचात आणि समाजात राहायला लागल्यावर आपला सगळ्या लोकांशी संबंध येतो. सगळेच लोक एका विचाराचे नसतात. काही लोक परमार्थ सन्मुख अजिबात नसतात. त्यांना तिटकाराच असतो या बाजूचा. असताच असे काही तसे काही. तर असे लोक जे आपले नातलग म्हणा, समाजातले म्हणा, असे जे लोक परमार्थ आचरित नसतात ते लोक आपण परमार्थ आचरित असताना आपला बुद्धिभेद कसा करतात याची उदाहरणं मी सांगणार आहे. अगदी बेमालूम बुद्धिभेद करतात. आपली नुकतीच सुरुवात असते. आपला काही मोठा अभ्यास झालेला नसतो. आपली काही मोठी तयारी झालेली नसते आणि मनही आत म्हणत असतं की नको रे या भानगडीत पडू. मनाला परमार्थ नकोच असतो, हे नक्कीच आहे. त्याला आवरणं जरुरीचं असतं. मन आवरलं तर फार थोडं आहे. मन जोवर तिकडे नाही तोवर मनाच्या विरुद्धच गोष्टी करायच्या असतात. त्यामुळे असा बुद्धिभेद कानावर आला ना की मन म्हणतं बघ किती मूर्ख आहेस तू. आणि मग आपल्या मनात विकल्प येतो आणि मग आपल्या साधनात ढिलाई येते. तो बुद्धिभेद अजिबात विसरायचा, तिकडे दुर्लक्ष करायचं. याच्याकरता हे प्रसंग सांगणार आहे. कसा बुद्धिभेद केला जातो याचे प्रसंग सांगणार आहे. आता पहिला बुद्धिभेद बरं का. आणि त्याच्यावर महाराजांनी तो बुद्धिभेद कसा घालवावा हे सांगितलं ते मी सांगणार आहे. अगदी पहिला बुद्धिभेद असा बरं का. आता तुम्ही जे साधन करताना ते पुढला जन्म जर मनुष्य जन्म आला नाही तर वाया जाणार आहे. हा बुद्धिभेद. आता आपण जप करतो पण याच जन्मी परमेश्वर दर्शन होईल असं नाही. तेवढी पुण्याई नसेल तर परमेश्वर दर्शन नाही होणार आणि आयुष्य संपणार. म्हणजे मग हे सगळं वाया जाणार. आणि मग हे सगळं वाया जाणार असलं तर करायचं कशाला. आणि याला काय उत्तर आहे सांगा तुमच्याकडे. आणि 84 लक्ष योनी फिराव्या लागतात असं म्हणतात. म्हणजे इथली सगळी मेहनत वाया गेली तुमची. तेव्हा येथील ऐहिक सुख सोडून पारमार्थिक सुखाच्या नादी लागणे म्हणजे हातचे सोडून पळत्याच्या पाठीमागे लागणे होय. तेव्हा ऐहिक मिळतंय तर त्याच्या मागे राहा. ते मिळत असताना ते सोडायचं, त्याची उपेक्षा करायची आणि जे आजचे नाही त्याच्याकडे तुम्ही धावतात.
तर ते तुम्ही करू नये. तसे करणे वेडेपणाचे. बरोबर आहे का नाही? जरा अवघड आहे कळायला, नाही का? नाही कळला तर मी परत सांगेन, पण हा बुद्धिभेद आहे. तो असा बेमालूम करतात आणि लगेच आपल्याला पटतं की खरं आहे बाबा. मग काय होणार आहे ते संत सांगतात. याला उत्तर असं आहे की समजा आपलं साधन नीट झालं नाही, फारसं झालं नाही, पण नुसती आपण आस्था ठेवली की देव मला भेटावा आणि माझ्या हातून थोडं नामस्मरण व्हावं, ही जर आस्था ठेवली तर पुढला जन्म मनुष्य जन्म नक्की आहे. दुसरा येऊच शकत नाही. का नाही येऊ शकत? उत्तर पाहिजे ना त्याला. का नाही येऊ शकत? त्याला कारण असं आहे की जर नामस्मरण व्हावं अशी आस्था असली तर नामस्मरण ही वाणी आहे आणि वाणी हे वरदान इतर योनीमध्ये नाही. 84 लक्ष योनीपैकी 83,99,999 योनींमध्ये वाणी हे वरदान नाही. नाही नाही पाहतो ना आपण. आणि नामस्मरण जर होणार असेल तर ते होण्यासाठी भगवंताला मनुष्य जन्म द्यावाच लागतो. तेव्हा इतकी जरी आस्था बाळगली तरी जे साधन आपण करतो त्याबद्दल जर आस्था बाळगली तर पुढला जन्म मनुष्य जन्मच येतो अशी आपण खात्री ठेवावी आणि हा विकल्प मनातून काढून टाकावा. आणि जे लोक असे वितंडवादी असतात ना, त्यांना तो मनुष्यजन्म नाहीच आहे महाराज म्हणतात. आणि आपल्याला तो नक्की येण्यासाठी ती आस्था बाळगावी. म्हणजे हा विकल्प गेला. कळलं ना? आता दुसरा बुद्धिभेद. पापाचरणी आणि दुर्वर्तनी माणसे सुखात असलेली दिसतात आणि त्याच्या विरुद्ध सत्वशील आणि पापभिरू माणसे हाल अपेष्टा काढत असतात. असं दृश्य आहे बघा. चक्क असं दिसतं ना. असं दृश्य दिसतं याचाच अर्थ देवाघरी अंधेरी नगरी आहे. आपण जोरात बोलत नाही, पण मनातल्या मनात आपण म्हणतच असतो की देवाघरी अंधेरी नगरी आहे आणि अन्यायाचं राज्य आहे. असा विकल्प येतो. हा विकल्प अक्षरशः चुकीचा आहे बरं का. महाराज म्हणाले की एकेकाची ती प्रारब्धाची घडीच तशी असते. आपण त्याच्या ऐहिक जीवनाकडे बघतो, तो चैनीत आहे, तो सुखात आहे. हे सगळं आपलं कशावर असतं? त्याचं जे बाहेरचं ऐहिक जीवन आपल्याला दिसतं आणि ते दिसत असतं त्याच्यावरून आपण ठरवतो. आपल्याला तेच दिसत असतं, त्याचं आंतरिक जीवन काय कळतं हो आपल्याला? अशा माणसाचं आंतरिक जीवन अत्यंत हलाखीचं असतं.